अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची संसदेमध्ये भेट घेतलेली आहे। संसद भवनामध्ये अमित शहा आणि त्यांच्यासोबत इतर महत्त्वाचे त्यांचे नेते होते, खासदार होते। त्यांच्यासोबत त्यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जातंय। संसद भवनामध्ये अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, आपण पाहतोय सकाळपासूनच दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेली आहे, त्याचबरोबर ते अमित शहांना सुद्धा भेटले होते। तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, काय नेमक्या चर्चा झाल्यात? महाराष्ट्र राजकारणाचे महत्त्वाचे दृश्य राजधानी दिल्लीत सकाळपासून दिसून येत आहेत। खास करून आपण बघितलं तर मंत्रिमंडळ विस्ताराला घेऊन अजित पवार यांनी सांगितलं की 14 डिसेंबरला जे आहे शपथविधी होणार आहे। दुसऱ्या मंत्र्यांचीच म्हणजेच मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेला होणार। 16 तारखेला आपल्याला माहिती आहे की अधिवेशन होणार आहे। बरोबरच इतकं नव्हे तर अजित पवार यांनी अमित शहा यांना भेट देऊन आपले जे प्लॅन ए आणि प्लॅन बी आहे ते सबमिट केलं आहे, ते अमित शहा यांच्या समोर ठेवलं आहे। नेमकं कशा प्रकाराने एक मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आणि त्यात एनसीपीची भूमिका किंवा एनसीपी काय इच्छुक आहे, कोणत्या गोष्टींची इच्छा आहे, त्या सगळ्या गोष्टींना आज अमित शहांसमोर ठेवलं गेलं आहे असं समजून येत आहे। तिथेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना दिल्लीत अशी पहिली भेट यांची ही झाली आहे। तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा देऊन एक ही भेट होती, सदिच्छा भेट होती। देवेंद्र फडणवीस कालपासूनच राजधानी दिल्लीत आहे। त्यांनी रात्री दीड तासांची एक भेट होती त्यांची JP नड्डा आणि अमित शहा यांच्याबरोबर। तिथेही मंत्रिमंडळ विस्ताराला घेऊन चर्चा झाली आहे। आता सूत्रांकडून जे आपल्याला श्वेता कळून येत आहे माहिती ती म्हणजे हे की भाजपाला 20 मंत्रिपद, तसेच एनसीपी अजित पवार यांना 12 मंत्रिपद आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना जे आहे आपण बघितलं तर भाजप यांच्याकडून 20 मंत्रिपद, एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रिपद आणि अजित पवार यांच्या गटातून आपल्याला कळतं की 10 मंत्रिपद अशी ही एक मंत्रिमंडळाची विस्तार असणार आहे असं आपल्याला सूत्रांकडून कळतं आहे। पण 14 डिसेंबरला ही शपथविधी होण्याची शक्यता आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।